हाय डियर स्टूडेंट्स। आज हमें 11th स्टैंडर्ड स्टेट सिलेबस ऑप्टिक्स इस यूनिट में से एक रिफ्लेक्शन ऑफ लाइट कैसा होता है यह हमें देखना। रिफ्लेक्शन ऑफ लाइट कसं होणार आहे हे आज आपण पाहणार आहोत। आता रिफ्लेक्शन होतंय म्हणजे काय होतंय? The phenomenon of bouncing back of the light energy which falls on the boundary separating the two media, it is called as the reflection of light. रिफ्लेक्शन म्हणजे काय? जर आपण बॉल घेतला, रबरी चेंडू घेतला आणि तो जर खाली जमिनीवर मारला तर तो चेंडू जो आहे परत रिबाउंड होऊन वर येतो, म्हणजे खाली तो जात नाही, म्हणजे एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जात नाही, त्याच मीडियममध्ये परत येतो। हा जो फेनॉमेना आहे लाईटच्या बाबतीत घडतो त्याला रिफ्लेक्शन ऑफ लाइट असं म्हटलं जातं। रिफ्लेक्शन माने जब हम एक बॉल उसको नीचे ज़मीन पर पटकते हैं तो वो बॉल नीचे से ऊपर आता है, वो एक मीडियम से दूसरे मीडियम में पास नहीं होता है, वो वही मीडियम में वापस आता है, लौट आता है, उसे हम रिफ्लेक्शन कहते हैं। तो यहाँ पर हमें रिफ्लेक्शन ऑफ लाइट देखना है। तो रिफ्लेक्शन जब होता है, रिफ्लेक्शन ज्यावेळेस होतं त्यावेळेस एक तरी तो सरफेस प्लेन असला पाहिजे आहे किंवा तो सरफेस कर्ड असेल। जर आपण बघितला अवतीभोवती तर त्या ठिकाणी आपल्याला प्लेन सरफेसेस दिसतात किंवा कर्ड सरफेसेस त्या ठिकाणी दिसतात। म्हणून या ठिकाणी पहिली जी केस आहे ही केस आहे रिफ्लेक्शन फ्रॉम अ प्लेन सरफेस। प्लेन सरफेसवर रिफ्लेक्शन कसं होतंय बघायचे दोन पार्ट आहेत। रिफ्लेक्शन फ्रॉम अ प्लेन सरफेस एक आहे आणि दुसरा रिफ्लेक्शन फ्रॉम अ कर्ड सरफेस। कर्ड सरफेसवर म्हणजे कर्ड मिररवर उदाहरणार्थ त्या ठिकाणी रिफ्लेक्शन कसं होतंय हे या पॉइंटमध्ये आपल्याला बघायचं आहे। तर रिफ्लेक्शन फ्रॉम अ प्लेन सरफेस पाहत असताना या ठिकाणी परत त्याचे तीन पार्ट केलेले, तीन भाग जे आहेत हे केलेले आहेत। मग हे भाग कशावर डिपेंड्स आहेत तर त्या प्लेन सरफेसवर ऑब्जेक्ट कुठं आहे, त्याचा डिस्टन्स किती आहे, तो ऑब्जेक्ट कुठं ठेवलेला आहे, याच्यावर हे सगळे जे आहे रिफ्लेक्शन हा फेनोमेना जो है हा डिपेंड्स है। रिफ्लेक्शन किस पर डिपेंड्स है तो ऑब्जेक्ट से कहाँ पर स्थित है, वो कहाँ पर रखा हुआ है, प्लेन सरफेस कहाँ पर है, तो ये दोनों के अंदर क्या डिस्टेंस है, उसके बाद में वो इमेज किधर फॉर्म होती है, इसके ऊपर जो है ये रिफ्लेक्शन डिपेंड्स है। तो यहाँ पर केस नंबर 1, केस नंबर 1 जे आहे किंवा त्याला हे नाव दिलेलं आहे, जर ऑब्जेक्ट हा इन फ्रंट ऑफ अ प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस असेल तर, इफ द ऑब्जेक्ट इज इन फ्रंट ऑफ, इन फ्रंट म्हणजे काय, त्या समोर, त्याच्या समोर असेल तर, अगर ऑब्जेक्ट प्लेन सरफेस के आगे होगा, इन फ्रंट ऑफ होगा, तो वहां पर जो इमेज फॉर्म होती है वो किस तरह से इमेज फॉर्म होती है, तो ये जो इमेज है ये कैसी होगी, वर्चुअल होगी, आभासी इमेज वहां पर फॉर्म होगी। आभास तयार होणारी इमेज जी आहे ही त्या ठिकाणी तयार होईल, वर्चुअल म्हणजे आभासी, भास करणारी इमेज त्या ठिकाणी तयार होईल। त्याच्यानंतर लॅटरली इन्व्हर्टेड, लॅटरली मीन्स बाजू, लॅटरल म्हणजे बाजू, लॅटरली इन्व्हर्टेड आपण जर बघितलं प्लेन सरफेस, प्लेन मिररच्या समोर घरी जर आपण उभारलो तर आपली इमेज त्या ठिकाणी उजवा हात डावा दिसतो, डावा हात उजवा दिसतो, या पद्धतीने लॅटरली इन्व्हर्टेड, राइट हैंड which shows in the image as a left hand and left hand shows as a right hand, इस तरह यहाँ पर दिखती है। बाद में उसका साइज कितना है, तो साइज जो है त्याचा सेम साइज ऑफ द ऑब्जेक्ट, जेवढा ऑब्जेक्टचा साइज असेल तेवढी इमेज त्या ठिकाणी तयार होते। त्याच्यानंतर डिस्टन्स कुठं तयार होते, त्याचा डिस्टन्स कुठं आहे, सेम डिस्टन्स दॅट ऑफ द ऑब्जेक्ट, जो ऑब्जेक्ट जो आहे जेवढ्या डिस्टन्सवर प्लेन सरफेस पासून ठेवलेला आहे तेवढ्याच डिस्टन्सवर त्याची इमेज जी आहे तयार होते, मात्र ऑन द अदर साइड ऑफ द रिफ्लेक्टिंग सरफेस, रिफ्लेक्टिंग सरफेस जो आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी इमेज जी आहे ही तयार होते। फॉर एक्झाम्पल प्लेन मिररच्या सहाय्याने तयार होणारी इमेज हा प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस मध्ये या ठिकाणी पार्ट। त्याच्यानंतर दुसरा पार्ट, if we standing on bank of still water, अगर
कि हम एक स्विमिंग टैंक है और उसका जो वाटर स्टिल है काम है, कुछ उसमें हरकत नहीं हो रही हो, तो उस जगह एंड पर अगर हम स्टैंड हो जाए तो अपनी इमेज उस वाटर के अंदर अपने को दिखती है. आपली जी इमेज आहे त्या वॉटर सरफेसमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जर आपण एखाद्या बँक ऑफ वॉटरवर आपण थांबलेलो असू किंवा काही ठिकाणी मोठमोठ्या लॉजमध्ये जर आपण गेलो, मोठमोठ्या सिटीत जर गेलो, तर या मोठमोठ्या सिटीमध्ये खाली प्लेन मिरर बसवलेले असतात आणि त्याच्यावरून आपण चालत असतो. ज्यावेळेस आपण स्टँड होऊ, स्तब्ध होऊ एखाद्या प्लेन मिररच्या वर आणि जर आपण खाली पाहिलं तर आपली इमेज जी आहे त्या ठिकाणी त्या प्लेन मिररमध्ये कशी तयार होती. जब हम प्लेन मिरर के ऊपर ठहर जाते हैं तो अपनी इमेज अगर हम उसके प्लेन सरफेस में देखते हैं, नीचे देखते हैं, तो इमेज किस तरह फॉर्म होती है. तो ये सेकंड पॉइंट है. इमेज इज लैटरली रिवर्स. इमेज जो है हमें रिवर्स दिखती है. इमेज आपल्याला उलटी दिसते. लॅटरली म्हणजे बाजूने रिवर्स झाले त्या ठिकाणी आपल्याला आढळून येते. लक्षात म्हणजे आपल्याला पहिलं खालचं पार्ट दिसेल आणि परत वरची बॉडी जी आहे त्या ठिकाणी दिसेल. ऑफ द सेम साइज जो है त्याचा सारखा साइज जो है वो वही है जितना ऑब्जेक्ट का साइज है. ऑन द अदर साइड दूसरे बाजू को वो इमेज फॉर्म होती है. आपल्या बाजूच्या दुसऱ्या बाजूला इमेज जी आहे ही तयार. त्याच्यानंतर तिसरा पार्ट बघा. पहिला काय बघितला, त्याच्या समोर थांबलो होतं. दुसरा काय बघितला, आपण त्याच्या वर थांबलो होतं. आणि तिसरा पार्ट आहे इफ एन ऑब्जेक्ट इज केप्ट बिटवीन टू प्लेन मिरर्स. जर ऑब्जेक्ट हा दोन प्लेन मिररच्या मध्ये धरला, उदाहरणार्थ हा एक मिरर आहे आणि हा एक मिरर आहे, उदाहरणार्थ आपण कन्सिडर केलं. Suppose that there are the two mirrors. This is the first one, this is the second one. Now these two plane mirrors which are inclined at an angle theta. अगर मान लो इन दोनों के बीच में जो एंगल है वो थीटा है, सच एज अ कॅडेलोस्कोप. कॅडेलोस्कोप मध्ये हे प्लेन मिरर जे आहेत काही वेगवेगळ्या अँगल मध्ये जे आहे हे ठेवले जातात. Then the image is formed by the number of reflection between these two plane surfaces. तो यहाँ पर जो है डिफरेंट रेज स्टार्ट होगी और यहाँ पर हमें नंबर ऑफ रिफ्लेक्शंस के बाद इमेज जो है वो हमें पता चलेगी. नंबर ऑफ रिफ्लेक्शन्स त्या ठिकाणी होतील. त्याच्यानंतर इमेज जी आहे ही तयार. आता ही इमेज असणार आहे. देन द नंबर ऑफ इमेजेस फॉर्म्ड डिपेंड्स ऑन. देन द नंबर ऑफ इमेजेस, वहां पर एक इमेज नहीं मिलेगी, एक इमेज त्या ठिकाणी मिळणार नाही, तर त्या ठिकाणी नंबर ऑफ मल्टिपल इमेजेस मिळतील. या मिळणाऱ्या ज्या इमेजेस, देन द नंबर ऑफ इमेजेस formed by these two plane surfaces which are inclined with each other is depends upon the angle between the mirrors. वो किस क्वांटिटी पर डिपेंड्स आहे, या दोन प्लेन मिरर्स मध्ये अँगल किती आहे याच्यावर डिपेंड्स आहे. इट इज डिपेंड्स अपॉन द अँगल बिटवीन these two plane mirrors. And number 2, it is the most important because the different competitive exam the same question is asked, how many number of images are formed. ये जो है बहुत ही important है. डिफरेंट कॉम्पिटिटिव एग्जाम के अंदर इसके पर बहुत सारा क्वेश्चंस जो है वो आस्क किए जाते हैं, बहुत से क्वेश्चंस पूछे जाते हैं. और 2 नंबर किस पर डिपेंड्स है, which depends upon the exactly position of the object. Object कुठं आहे, what is the position of the object, where is the object is placed, इसके पर ये जो है इमेज कितने फॉर्म होते ये मायने रखता है. Now before that here we have to calculate the n. What is that n? n it is an integer. इससे अगोदर इससे पहले हमें इंटीजर जो है ये निकालना पड़ेगा. इसका आंसर कितना आता है, यह इंटीजर कैसा हम कम आउट कर सकते हैं. तो n it is equal to 360 divided by theta. This is the formula for integer. इंटीजर आपल्याला फाइंड आउट करावा लागेल आणि इंटीजरचा फॉर्म्युला n बरोबर 360 डिग्री डिवाइडेड बाय थीटा. 360 भागिले थीटा हा इंटीजर मिळेल. तर नंबर ऑफ इमेजेस जे आहेत एक्झॅक्टली पोझिशन आणि अँगल याच्यावर डिपेंड्स आहे. त्यामुळे या ठिकाणी 4 केसेस याचे केलेले आहेत. ये लेट n बी द नंबर ऑफ इमेजेस सी. n जो है ये नंबर ऑफ इमेजेस हमें निकालनी है. हाउ मच इमेजेस आर फॉर्म्ड,
n जो आहे याची क्वांटिटी या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायची आहे, किती इमेजेस त्या ठिकाणी मिळतात. तर पहिली केस या ठिकाणी कन्सिडर केली, इफ n इज एन इव्हन इंटिजर. ये n जे आंसर अपन फाइंड आउट केलं, जे n जो n यहां पर हमने निकाला है, अगर ये n की वैल्यू इवन इंटीजर होगी तो, इवन इंटीजर होगी तो n जो है, n म्हणजे नंबर ऑफ इमेजेस, हाउ मेनी इमेजेस आर फॉर्म, किती इमेजेस मिळतात, तो इसकी वैल्यू जो है ये स्मॉल n-1 इतने इमेजेस यहां पर मिलेगी, इतने इमेजेस जो है यहां पर फॉर्म होगी, इरिस्पेक्टिव ऑफ वेयर द ऑब्जेक्ट इज. वो ऑब्जेक्ट किधर भी होगा, क्योंकि इट डिपेंड्स अपॉन, किस पर डिपेंड्स है, तो एंगल थीटा पर डिपेंड्स है. एंड व्हाट इज द पोजीशन ऑफ द ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट की पोजीशन कहां पर है, ऑब्जेक्ट इस पर डिपेंड्स है. इसलिए यहां पर n जो है इवन इंटीजर मिला है और ऑब्जेक्ट वेयर किधर पे, इरिस्पेक्टिव ऑफ द पोजीशन, देन द नंबर ऑफ इमेजेस आर फॉर्म स्मॉल n इट इज कैपिटल N इट इज इक्वल टू स्मॉल n-1, स्मॉल n-1. अभी यहां पर केस नंबर 2, इफ n इज एन ऑड इंटीजर, अगर n की वैल्यू, जब n हम निकालते हैं 360 डिवाइडेड बाय थीटा, इसका आंसर जो आहे, याचा आंसर जे आहे याची किंमत जर ऑड असेल तर, ऑड आहे, आणि दुसरं ऑब्जेक्ट कुठे ठेवला, ऑब्जेक्ट इज एग्जैक्टली ऑन द एंगल बायसेक्टर. ऑब्जेक्ट कहां पर स्थित है, एंगल बायसेक्टर पर स्थित है. ये एंगल बायसेक्टर क्या होता है, फॉर एग्जांपल यहां पर हम देखेंगे एंगल बायसेक्टर. एंगल बायसेक्टर मींस व्हाट, नाउ सपोज दैट इट इज द एंगल, वो जो एंगल है, फॉर एग्जांपल हम यहां पर एक डायग्राम निकालते हैं. मान लो ये AOB है, AOB ये एंगल है, और यहां पर जो है एक और एंगल का किरण हम निकालते हैं. मान लो ये OD है, ये OD जो है और OB, इसके एंगल जो है, फॉर एग्जांपल हमने मान लिया 40 डिग्री है, और ये DOA ये जो एंगल है, यानी कि BOD ये एंगल 40 डिग्री है, और DOA ये जो एंगल है ये 30 डिग्री है, 30 डिग्री है. तो इसका एंगल बायसेक्टर कहां पर होगा, तो ये दोनों की एडिशन, या दोन्हींची एडिशन, याचा एंगल बायसेक्टर आपल्याला काढायचा. या दोन्हींची एडिशन किती आली, 40 + 30 70, बरोबर आहे, आणि डिवाइडेड बाय 2 केलं तर 35 डिग्री. तर याचा एंगल बायसेक्टर जो आहे कुठं असेल, तर हा मध्ये एंगल बायसेक्टर असेल या दिशेने. समजा त्याला नाव दिलं E, तर हा जो येईल हा 35 डिग्री, हा त्याचा एंगल बायसेक्टर येईल. म्हणजे BOE किंवा AOE हा काय येईल, या दोन्हीचा एंगल बायसेक्टर असेल. तर तो ऑब्जेक्ट जो आहे हा एंगल बायसेक्टर वर आहे का, एंगल बायसेक्टर वर ठेवलेला आहे का, वो एंगल बायसेक्टर पर है क्या, क्योंकि उसकी पोजीशन पर वो डिपेंड्स है. तो n मान लो ऑड आंसर आ गया, और वो एंगल बायसेक्टर पर अगर ऑब्जेक्ट स्थित है, उसके पर है, जर तो एंगल बायसेक्टर वर असेल तर नंबर ऑफ इमेजेस किती तयार होतील, तर n बरोबर n-1, त्या इंटीजर मधून एक जो आहे हा -1. त्याच्यानंतर तिसरी केस, जर n हा ऑड इंटीजर असेल तर, मान लो n की जो वैल्यू है वो ऑड आ गई, पहले भी ऑड थी, यहां भी ऑड है, मगर पहले जो है पोजीशन ऑब्जेक्ट की किधर है, वो एंगल बायसेक्टर पर है, मगर यहां पर ऑब्जेक्ट इज ऑफ द एंगल बायसेक्टर, वो एंगल बायसेक्टर पर नहीं है, यानी कि इस रेशे पर नहीं है, वो स्थित नहीं है. तो नंबर ऑफ इमेजेस कितनी फॉर्म होंगी, तो n इट इज इक्वल टू स्मॉल n, कैपिटल N इट इज इक्वल टू स्मॉल n, एवढे इमेजेस त्या ठिकाणी मिळते. इतने एग्जैक्टली इमेजेस हमें वहां पर मिल जाएंगे. उसके आगे की फोर्थ केस क्या है, इफ n इज नॉट एन इंटीजर, अगर
स्मॉल n जो है वो इंटीजर नहीं है, तो यहाँ पर n इज इक्वल टू स्मॉल m, वेयर m इट इज इक्वल टू इंटीग्रल पार्ट ऑफ n। ये m आंसर आएगा। m क्या है? इंटीग्रल पार्ट होगा n का। तो ये 4 केसेस यहाँ पर फॉर्म होगी। किसकी? अगर वो दो प्लेन सरफेसेस के बीच में वो ऑब्जेक्ट स्थित आहे, दोन प्लेन सरफेस दे इन्क्लाइन्ड विथ इच अदर, त्याच्यामध्ये तो ऑब्जेक्ट असेल तर त्या ठिकाणी नंबर ऑफ इमेजेस कशा तयार होतील, काय तयार होतील, तर या 4 केसेस आहेत आणि याच 4 केसेस या टॅब्युलर फॉर्म मध्ये दिलेल्या आहेत, जे आर द मोस्ट इम्पॉर्टंट वन। ना सपोज एंगल थीटा इज 120 डिग्री, मान लो थीटा जो है 120 डिग्री है, तो इंटीजर स्मॉल n मींस इंटीजर, इंटीजर की वैल्यू यहाँ पर हमें पहला कैलकुलेट करना होगी। तो स्मॉल n किती आला? तर 3 आला। 120 डिवाइडेड बाय 360 डिवाइडेड बाय 120 इज इक्वल टू 3। What is the position of the object? It depends upon the position of the object. Object is on angle bisector, angle bisector स्थित है, तो ये केस जो है यहाँ आएगी, सॉरी और है, और किधर है? वहां है, वहां है। ऑन एंगल बाइसेक्टर है तो ऊपर है, ऑन एंगल बाइसेक्टर पर है, तो कैपिटल N नंबर ऑफ इमेजेस कितने मिलेगी? n minus 1, इट मींस दैट 3 minus 1 it is equal to 2। नंबर 2 केस, अगेन 120 डिग्री, वी कैन कैलकुलेट द इंटीजर, 360 डिवाइडेड बाय 123 आ गया आंसर। ऑफ एंगल बाइसेक्टर केस कहां पर मिलेगी? यहां पर, केस नंबर 3 में। n is an odd integer, odd integer. Object is of the angle bisector, of the angle bisector. Then number of images, capital N it is equal to small n, integer. Therefore, number of images 3, 3. Again, next angle taken 110, 3.28. Object is anywhere. ये केस कहां पर आ गई? यहां पर आ गई। इफ n इज नॉट एन इंटीजर, इंटीजर नहीं मिला, 3.28 आंसर। ये इंटीजर होगा, ये इंटीजर नहीं है, डेसिमल पॉइंट में आंसर आ गया है, डेसिमल पॉइंट मध्ये आंसर आलं तर काय करायचं? ऑब्जेक्टची पोझिशन कुठे? एनीवेअर, तो ऑब्जेक्ट कुठे पण असेल, एनीवेअर या ठिकाणी ऑब्जेक्ट असेल तर या डेसिमल पॉइंट सोडून याच्या अलीकडे जे आंसर असेल तेवढे नंबर ऑफ इमेजेस मिळतील। इथे बघा, तो n इट इज इक्वल टू स्मॉल m, इंटीग्रल पार्ट ऑफ m, इसका इंटीग्रल पार्ट है 3, इसलिए यहाँ पर इमेजेस मिलेगी 3। नेक्स्ट 90 n इंटीजर कैलकुलेट केला, 360 डिवाइडेड बाय 94 आलं। एनीवेअर किती पण आहे, बरोबर आहे। आता 4 इवन आलं, बघा इथे इवन इंटीग्रल, इरिस्पेक्टिव्ह ऑफ वेअर द ऑब्जेक्ट इज, देयर इज पोझिशन नॉट मेन्शन्ड। Then number of images, capital N it is equal to n minus 1, 4 minus 1 it is equal to 3। त्याच्यानंतर 80 घेतलं, आन्सर आला 360 डिवाइडेड बाय 84.5। ऑब्जेक्ट इज एनीवेअर, ऑब्जेक्ट पता नहीं, 4.5 डेसिमल फॉर्म मध्ये आलं। डेसिमल पॉइंटच्या अलीकडे जी व्हॅल्यू असेल तेवढे नंबर ऑफ इमेजेस या ठिकाणी तयार होतील। 72 घेतलं, 72 यहाँ पर लिया हुआ है, इंटीजर 72, 360 divided by 72, that is the 5 one, on angle bisector। now this is the odd even, हमें पता है odd आ गया है आंसर। on angle bisector, on the angle bisector, case number second, n minus 1, 5 minus 1, 4। त्याच्यानंतर 72, 5 of the असेल तर n is equal to small n, 5 त्या ठिकाणी तयार होते। 60 घेतलं, 360 डिवाइडेड बाय 66 आलं। एनीवेअर 6 इवन नंबर, ऑड इवन नंबर महत्वाचा आहे, इवन नंबर, इवन इंटीजर, एनीवेअर इरिस्पेक्टिव्ह मीन्स एनीवेअर n minus 1, त्यामुळे या ठिकाणी उत्तर आलं 6 minus 1, 5। त्याच्यानंतर 50 आलं, 7.2 डेसिमल पॉइंट मध्ये आंसर आला, डेसिमल पॉइंट में इसका आंसर आ गया है। इरिस्पेक्टिव एनीवेयर, केस नंबर 4, n इज इक्वल टू स्मॉल m, m इंटीग्रल पार्ट, दिस इज द आंसर।
इंटीग्रल इंटीजर 7.2 इन द फॉर्म ऑफ डेसिमल पॉइंट के पहला जो नंबर होगा वही इमेजेस फॉर्म होगी। तो 7.2 पॉइंट के पहला 7 है, तो 7 इमेजेस यहाँ पर तयार है। तर पहिली केस बघितली आपण, रिफ्लेक्शन फ्रॉम अ प्लेन सरफेसवर त्या ठिकाणी त्याच्या समोर जर ऑब्जेक्ट असेल तर इमेजेस कशा तयार होतील। 3 केसेस आणि 3 केसेस मधला हा पार्ट जो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा। थँक्यू।